देवठाण ते पानव रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत। देवठाण ते पानव, भायखेडा, येवला, वैजापूर अशा दोन्ही तालुक्यांतील अनेक गावांतील नागरिक, शेतकरी आणि नोकरदार दररोज या रस्त्याचा वापर करतात। मात्र सध्या या रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांत रस्ता अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे। सध्या पावसाचे दिवस असल्याने या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे, ज्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि अपघातांचा धोका प्रचंड वाढला आहे। दुचाकीस्वारांना तर आपला जीव मुठीत धरूनच या रस्त्यावरून प्रवास करावा लागतोय। या खराब रस्त्यामुळे गाड्यांचेही मोठे नुकसान होत असून नागरिकांना नाहक आर्थिक फटका सोसावा लागत आहे। वारंवार मागणी करूनही प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत। प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना आव्हान, आता परिसरातील नागरिकांचा संयम सुटत चालला असून या रस्त्याचे काम कधी होणार, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येची तातडीने दखल घ्यावी आणि देवठाण ते पानव रस्त्याच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर हाती घ्यावे, अशी आग्रही मागणी परिसरातील जनतेकडून केली जात आहे। अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे। रस्त्याबाबत तुमचे काय मत आहे? प्रशासनाने यावर काय कारवाई करायला हवी? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा। महाराष्ट्र आणि तुमच्या परिसरातील अशाच ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।